ओके, तर हे जे बोहर ॲटॉमिक मॉडेल आहे याचे 3 पोस्टुलेट्स आहे. त्यातलं पोस्टुलेट नंबर 1 आपण बघूया. तर याच्यानुसार काय आहे, काय म्हटलं पोस्टुलेट नंबर 1 मध्ये बोहरनी, तर याच्यानुसार प्रत्येक ॲटममध्ये एक सेंट्रली पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो असा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. ही पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट वगैरे वगैरे. ठीक आहे. आता जर इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर मग काय होईल, हे मोशन कसं आहे, सर्क्युलर टाइप ऑफ मोशन आहे. जर सर्क्युलर मोशन असेल तर तिथे काय राहील, सेंट्रिपिटल फोर्स राहायला पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्स राहायला पाहिजे आणि त्या फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स द सेंटर म्हणजे टुवर्ड्स द न्यूक्लियस. तर सेंट्रिपिटल फोर्ससाठी आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे, m × v² डिवायडेड बाय r. आता हे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल त्या इलेक्ट्रॉनला, तर काय आहे बघा, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे 2 अपोजिट चार्ज पार्टिकल आहे. तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील आणि हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहील, E² डिवायडेड बाय 4πε0 टाइम्स r². थोडंसं जर सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, हा r कॅन्सल होऊन जाईल. m × v² इज इक्वल टू E² डिवायडेड बाय 4πε0 टाइम्स r. याला आपण थोडंसं रिअरेंज जर केलं तर काय मिळेल आपल्याला, 1/2 m × v², म्हणजे हाफने मी याला मल्टिप्लाय करून टाकलं, हाफ mv². इट इज इक्वल टू E² डिवायडेड बाय 2 × 4 म्हणजे 8πε0 टाइम्स r. ठीक आहे. आणि हे काय आहे, हाफ mv² म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी. म्हणजे पहिल्या पोस्टुलेटचा जर आपण विचार केला व्यवस्थित तर आपल्याला कायनेटिक एनर्जीसाठी एक्सप्रेशन मिळालं. आणि कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंडंट आहे, रेडियसवर डिपेंडंट आहे. कायनेटिक एनर्जीसाठी जर एक्सप्रेशन मिळालं तर आपण पोटेन्शियल एनर्जीसाठी सुद्धा एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असते, वर्क डन, वर्क डन इन द निगेटिव्ह सेन्स, निगेटिव्ह ऑफ द वर्क डन. ठीक आहे. आणि वर्क डन म्हणजे काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजा डिस्प्लेसमेंट आपण r ह्या लेटरने घेऊया, dr पण घेऊ शकतो, इथे आपण r घेऊया. आणि f तुम्हाला माहित आहे, f म्हणजेच काय आहे, E² डिवायडेड बाय 4πε0 टाइम्स r². तर एक r कॅन्सल होऊन जाईल आणि फायनली आपल्याला काय मिळेल, -(E² डिवायडेड बाय 4πε0 टाइम्स r. तर पोटेन्शियल एनर्जी झाली, कायनेटिक एनर्जी झाली, टोटल एनर्जीसाठी सुद्धा एक्सप्रेशन मिळू शकते. त्याला आपण E ह्या लेटरने डिनोट करूया आणि दोघांची जर सम केली आपण तर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळेल -E² डिवायडेड बाय 8πε0 टाइम्स r. ओके, सो दिस इज द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन एन हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटममध्ये जो काही इलेक्ट्रॉन आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी ह्या फॉर्म्युलाने दिली जाईल. तर हे झालं फर्स्ट पोस्टुलेट. आता बघा डिफिकल्टी काय आहे. रुदरफोर्डने सांगितलं की सर्क्युलर ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो, पण ते आपल्याला चाललं नाही. पण बोहरने सांगितलं म्हणजे बरोबर चाललं. तर याच्यामध्ये काय फरक आहे, तर बोहरने जे सांगितलं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, तर कोणत्याही सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो असं त्याचं म्हणणं नाही. कोणत्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फक्त रिव्हॉल्व होईल हे त्याने सांगितलं पोस्टुलेट नंबर 2. पोस्टुलेट नंबर 2 मध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की कोणत्या सर्क्युलर ऑर्बिट पॉसिबल आहे. तर कोणत्या सर्क्युलर ऑर्बिट पॉसिबल आहे बोहरच्या म्हणण्यानुसार, तर फक्त अशा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकतो ज्या सर्क्युलर ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम, म्हणजे इलेक्ट्रॉनचं ह्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम mvr असतं नेहमी, ते अँग्युलर मोमेंटम किती असलं पाहिजे, तर ते असलं पाहिजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. h काय आहे इथे, प्लांक कॉन्स्टंट. आणि इंटिग्रल मल्टिपल मग कशाने रिप्रेझेंट करू आपण, त्याने एक नवीन सिम्बॉल यूज केला n, आणि इथे n ला म्हटलं गेलेलं आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. या n च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू राहू शकतात, n = 1 2 3 4 एक्सेट्रा एक्सेट्रा. जर n = 1 असेल तर आपल्याला अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू मिळेल, किती मिळेल, h/2π. तर ती एक फिक्स अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू झाली. अशा केसमध्ये त्याला आपण म्हणूया फर्स्ट ऑर्बिट. जर n = 2 असेल तर आपल्याला अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू किती मिळेल, 2 × h/2π. म्हणजे अशा ऑर्बिटला आपल्याला काय म्हणायचं आहे, सेकंड ऑर्बिट. थर्ड n = 3 असेल तर मग थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट वगैरे वगैरे. तर वेगवेगळ्या ऑर्बिट्स तुम्हाला मिळतील आणि त्या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये किती अँग्युलर मोमेंटम असायला पाहिजे ते सुद्धा मिळेल. आणि जर तेवढं अँग्युलर मोमेंटम असेल तर मग त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन कोणतीही रेडिएशन इमिट करत नाही. तशा ऑर्बिटला काय म्हटलं आहे, स्टेशनरी ऑर्बिट म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे पोस्टुलेट नंबर 2 आहे. याला जर आपण थोडंसं सॉल्व्ह केलं तर बघा m² v² r² करूया. इथे m² v² r² इज इक्वल टू n² h² डिवायडेड बाय 4π² होऊन जाईल. आणि इथे आपण ऑलरेडी बघा
एम इंटू व्ही स्क्वेअरसाठी फॉर्म्युला आहेच आपल्याकडे ई स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0 टाइम्स आर. तर एम एक एम आणि व्ही स्क्वेअरच्या जागी काय लिहायचं आहे मला, ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन 0 टाइम्स आर. इथे काय राहिलेलं आहे, एक एम आणि आर स्क्वेअर. हां ओके, इथे आर स्क्वेअर मी जशान तसाच ठेवतोय, फक्त आता मला एक एम जो आहे तो तिकडे घेऊन जायचा आहे. तर एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर एम. ठीक आहे, तर इथे बघा आर आर गेट्स कॅन्सल, इथे 4 पाय, इथे सुद्धा 4 पाय. तर फायनली आर साठी जे एक्सप्रेशन राहील ते काय राहील, ॲप्सिलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर डिवायडेड बाय पाय एम ई स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं आर साठी, म्हणजे रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन अन हायड्रोजन ॲटम, त्याच्यासाठीचं एक्सप्रेशन झालं. ठीक आहे, आणि ह्या सर्व क्वांटिटी कशा आहेत, कॉन्स्टंट आहे. जर तुम्ही प्रत्येकाची व्हॅल्यू इथे फिलअप केली तर तुम्हाला मिळेल आर इज इक्वल टू 0.53 अँगस्ट्रॉम इंटू एन स्क्वेअर. ठीक आहे, एनच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू राहू शकतील. जेव्हा एन इक्वल टू 1 राहील तेव्हा फर्स्ट बोर ऑर्बिट राहील, म्हणजे एनची व्हॅल्यू जर आपण इथे 1 अज्युम केली तर R1 म्हणा किंवा R0 म्हणा, त्याला R1 म्हणूया इथे. R1 इज इक्वल टू 0.53 अँगस्ट्रॉम. यालाच म्हणतो आपण फर्स्ट बोहर ऑर्बिट. फर्स्ट बोहर ऑर्बिट और फर्स्ट ऑर्बिटची रेडियस आहे, यालाच बोहर रेडियस सुद्धा म्हणतात, आणि कधी कधी याला A0 ह्या लेटरनी सुद्धा शो करतात. ठीक आहे, आणि जर n इक्वल टू 2 असेल तर काय होईल मग, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 टाइम्स एवढी, म्हणजे सेकंड ऑर्बिट जी आहे हायड्रोजन ॲटमची त्याची रेडियस किती राहील, बोहर रेडियसच्या चौपट राहील. जर तिसरी ऑर्बिट असेल तर 3 इंटू स्क्वेअर म्हणजे 9, म्हणजे तिसरी जी ऑर्बिट आहे हायड्रोजन ॲटमची तिची जी रेडियस राहील ती किती राहील, बोहर रेडियसच्या 9 पट राहील. तर बघा जसं जसं क्वांटम नंबर वाढेल तसं तसं काय होईल, रेडियस त्याची एकदम वाढत आहे. ठीक आहे, तर रेडियससाठी झालं. हा जर रेडियसचा फॉर्म्युला आपण ह्या एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये पुटअप केला तर आपल्याला एनर्जीसाठी फॉर्म्युला मिळेल. तर मी इथे डायरेक्टली एनर्जीसाठी फॉर्म्युला लिहून देतो जास्त कॅल्क्युलेशन्स न करता. En इज इक्वल टू, आणि परत थोडंसं सिम्प्लिफिकेशनसाठी परत आपल्याला सगळे कॉन्स्टंटच मिळणार आहे. त्या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर आपल्याला फायनली मिळेल -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट डिवायडेड बाय एन स्क्वेअर. म्हणजे एनर्जी कशी आहे, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर. ठीक आहे, तर हे झाली एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन अन हायड्रोजन ॲटम. तर यांची व्हॅल्यू जर वेगवेगळी ठेवली, जर n इक्वल टू 1 असेल तर फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी मिळेल तुम्हाला -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. n इक्वल टू 2 असेल तर सेकंड ऑर्बिटची एनर्जी मिळेल -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. n इक्वल टू 3 असेल तर थर्ड ऑर्बिटची रेडियस मिळेल -1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट अँड सो ऑन. जेव्हा n इक्वल टू इन्फिनिटी असेल तर आपल्याला E इन्फिनिटी मिळेल, आणि हे काय राहील, नियरली इक्वल टू 0. नियरली इक्वल टू 0 म्हणजे इलेक्ट्रॉन हा जस्ट न्यूक्लिअर फील्डच्या बाहेर निघालेला, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनच्या बाहेर निघालेला जस्ट. ठीक आहे, तर असं आपण म्हणू शकू. आणि अशा प्रकारे मग आपण काय करू शकतो, आपण ॲटमचा पिक्चर तयार करू शकतो. कसं राहील, हे न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट ऑर्बिट आहे. फर्स्ट ऑर्बिटची रेडियस कशाने डिनोट करू आपण, R1 किंवा A0. ती किती आहे, 0.53 अँगस्ट्रॉम. आणि जर इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये असेल तर त्याची एनर्जी किती असते, -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. इलेक्ट्रॉन जर सेकंड ऑर्बिटमध्ये असेल तर एनर्जी किती राहील, -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि याची रेडियस सुद्धा आपल्याला माहिती करता येईल. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असेल तर परत त्याची रेडियस वेगळी राहील, त्याची एनर्जी वेगळी राहील. ठीक आहे, आणि एनर्जी लेवल डायग्राममध्ये पण आपण ते शो करू शकतो. ही समजा पहिली एनर्जी लेवल, ही दुसरी एनर्जी लेवल, ही तिसरी एनर्जी लेवल. तर n इक्वल टू 1, n इक्वल टू 2, n इक्वल टू 3, आणि इथे काय राहील, E1, E2, E3. प्रत्येकाच्या व्हॅल्यूज आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो ग्राफ. तर पोस्टुलेट नंबर 1 झालं, पोस्टुलेट नंबर 2 झालं, आणि हे दोन पोस्टुलेट सॉल्व्ह करूनच आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळाली. इलेक्ट्रॉनची रेडियस किती आहे ते मिळालं, इलेक्ट्रॉनची एनर्जी किती राहते ते मिळालं, अँग्युलर मोमेंटम किती असतं ते मिळालं. ठीक आहे, हे सर्व काही मिळालं. आता फक्त आपल्याला एकच अनसॉल्व्ड मिस्ट्री आहे की मग लाईन्स कशा इमिट होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कशा इमिट होतात. कारण की बोहरने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन जेव्हा स्टेशनरी ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतो तेव्हा कोणतेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट होत नाही, कारण की ते ॲक्सेलरेटेड मोशन नाही आहे. मग
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट कशा होतील, तर ते कशा होतील हे जर आपल्याला माहिती करायचं असेल तर मग आपल्याला बोहरचं थर्ड पोस्टुलेट्स बघावं लागेल. पोस्टुलेट नंबर 3 याच्यानुसार काय आहे की जेव्हा केव्हा आपल्याला माहित आहे ॲटमचं पिक्चर कसं आहे की हे न्यूक्लियस आहे, हा इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होऊन राहिला, इकडे सेकंड ऑर्बिट आहे, इकडे थर्ड ऑर्बिट आहे. ठीक आहे. जेव्हा केव्हा इलेक्ट्रॉन आपापल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल तेव्हा कोणतीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट होणार नाही आणि अशा ऑर्बिटला आपण काय म्हणतो, स्टेशनरी ऑर्बिट. तर जर इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये असेल, इथेच जर असेल तर कोणतीही रेडिएशन इमिट होणार नाही, याला आपण स्टेशनरी ऑर्बिट म्हटलं. जर इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये असेल, इथेच जर फिरत असेल तरीही कोणतीही रेडिएशन इमिट होणार नाही, याला सुद्धा आपण काय म्हटलं, स्टेशनरी ऑर्बिट म्हटलं. तसंच इथे सुद्धा. पण बोहरच्या म्हणण्यानुसार किंवा या थर्ड पोस्टुलेटच्या म्हणण्यानुसार काय आहे, जेव्हा केव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवलमधून लोअर एनर्जी लेवलमध्ये जंप करेल, हायर एनर्जी लेवलमधून लोअर एनर्जी लेवलमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन जंप करेल तेव्हा मात्र तो रेडिएशन इमिट करेल. किती रेडिएशन इमिट करेल, तर समजा असं अज्युम करा की इलेक्ट्रॉन ह्या सेकंड ऑर्बिटमधून फर्स्ट ऑर्बिटमध्ये येतोय. ठीक आहे. सुरुवातीला इलेक्ट्रॉन इथे आहे आणि नंतर त्याला इथे जंप करायची आहे. तर इथे एनर्जी किती आहे, तर त्याला आपण E2 ने रिप्रेझेंट करू. इथे एनर्जी किती आहे त्याला आपण E1 ह्या लेटरनी रिप्रेझेंट करू. तर जेव्हा इलेक्ट्रॉन इथे राहतो आणि इथून इथे जंप करेल तेव्हा दोघांच्या एनर्जी लेवलमधला डिफरन्स किती राहील, मग E2 मायनस E1. तर हा जो एनर्जी डिफरन्स आहे हाच एनर्जी लेवल डिफरन्स इमिट होईल इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि तो त्याची एनर्जी किती राहील, h इंटू न्यू. म्हणजे जो कोणता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट होईल त्याची फ्रिक्वेन्सी किती राहील, तर न्यू ह्या लेटरने डिनोट केली जाईल किंवा त्याची व्हॅल्यू न्यू एवढी राहील. आता जर मी ह्या E2 जे आहे याला जर मी इनिशियल ऑर्बिट म्हटलं, कारण की इलेक्ट्रॉन सुरुवातीला इथे आहे, नंतर त्याला इथे जंप करायचं आहे, याला जर मी इनिशियल ऑर्बिट म्हटलं आणि याला जर मग मी EI ह्या लेटरने डिनोट केलं आणि इलेक्ट्रॉन नंतर जिथे काही जंप करतो आहे त्याला मी जर फायनल ऑर्बिट म्हटलं आणि त्याला मी कशाने रिप्रेझेंट केलं, EF ह्या लेटरने शो केलं, तर मग काय लिहिता येईल मला, EI मायनस EF इज इक्वल टू h इंटू न्यू. EI मायनस EF इज इक्वल टू h इंटू न्यू. So this is the expression for the electromagnetic radiation which is emitted during the process. Okay, बोहरच्या थर्ड पोस्टुलेट नुसार अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट होतात. ठीक आहे. जेव्हा केव्हा इलेक्ट्रॉन एका एनर्जी लेवलमधून दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये जंप होतो. आणि मग याच्यासाठी सुद्धा आपण एक एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. ते सिंपल आहे, जे आधी आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं त्याच्यानुसारच. म्हणजे EI साठी एक्सप्रेशन लिहा, EF साठी एक्सप्रेशन लिहा आणि मग h न्यू साठी वेगळं एक्सप्रेशन फाइंड आउट करा. तर फायनल एक्सप्रेशन काय राहील, फायनल एक्सप्रेशन काय आहे, h न्यू इज इक्वल टू me टू द पॉवर 4 8 पाय epsilon 0 h स्क्वेअर 1 अपॉन NF स्क्वेअर मायनस 1 अपॉन NI स्क्वेअर. ओके, ठीक आहे. तर याच्यावरून आपण काढू शकतो की केव्हा केव्हा इलेक्ट्रॉन रेडिएशन्स इमिट करेल. आता बघा, हा फॉर्म्युला जर आपण स्टडी केला तर आपल्याला असं दिसते की वेगवेगळ्या सिरीज पॉसिबल आहे. जर आपण NF आणि NI च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू ठेवल्या तर आपल्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्पेक्ट्रम मिळू शकतात. आता NF म्हणजे कोण आहे, फायनल क्वांटम नंबर. NI म्हणजे कोण आहे, इनिशियल क्वांटम नंबर. किंवा आपण NF ला काय म्हणू, फायनल ऑर्बिट, आणि NI काय आहे, इनिशियल ऑर्बिट. या केसमध्ये बघा E2 कोण आहे, E2 साठी क्वांटम नंबर किती राहील, N2. E1 साठी क्वांटम नंबर किती राहील, N1. तर इथे N1 ही फायनल ऑर्बिट आहे आणि N2 कोण आहे, इनिशियल ऑर्बिट. तर समजा फायनल ऑर्बिट जी आहे N1 किंवा ह्या केसमध्ये कोण राहील, NF. फायनल ऑर्बिटची व्हॅल्यू जर समजा 2 आहे, ठीक आहे, सॉरी, फायनल ऑर्बिटची व्हॅल्यू जर समजा 1 आहे आणि इनिशियल ऑर्बिटची व्हॅल्यू समजा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉन कधी दुसऱ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप करेल, तिसऱ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप करेल, चौथ्यामधून पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप करेल. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहे. नक्की कुठून जंप करेल हे तर ते त्यावेळीची सिच्युएशन डिसाईड करेल. जसं की ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की आपण काय म्हटलं की इनिशियल इलेक्ट्रॉन कुठे आहे, सेकंड क्वांटम नंबरच्या ऑर्बिटमध्ये आहे, म्हणजे E2 मध्ये आहे. तर इथून इथे जेव्हा जंप करेल, जंपिंग कुठे होऊन राहिली आहे, पहिल्या ऑर्बिटमध्ये. समजा इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिटमध्ये असता सुरुवातीला, म्हणजे इनिशियल क्वांटम नंबर किती झाला, 3, आणि इथून जर तो डायरेक्टली जंप करत असेल पहिल्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे फायनल क्वांटम नंबर किती झाला, 1. तर 3 पासून 1 मध्ये, असंच 4 पासून 1 मध्ये. म्हणजे जंपिंग जी आहे, फायनल जंपिंग जी आहे ती जर फर्स्ट ऑर्बिटमध्ये होत असेल तर ज्या कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मिळतील आपल्याला
ते जे काही स्पेक्ट्रम राहील त्याला आपल्याला म्हणायचं आहे लेमन सिरीज. लेमन सिरीज. तर हे सगळीच्या सगळी सिरीज किंवा जेवढे केवढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स याच्यामध्ये इमिट होतात, ह्या सर्वच्या सर्व रेडिएशनची वेवलेंथ ही अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये येते, म्हणून आपल्याला ते दिसू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे उघड्या डोळ्याने आपल्याला दिसू शकत नाही. तर ही पहिली सिरीज आहे. दुसरी काय पॉसिबिलिटी आहे की ठीक आहे, इलेक्ट्रॉन ह्या पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप नाही करत. इलेक्ट्रॉन काय करतो, ह्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप करतो. म्हणजे सुरुवातीला तो कुठेतरी तिसऱ्यामध्ये किंवा चौथ्यामध्ये किंवा पाचव्यामध्ये आहे आणि फायनली तो कुठे जंप करतोय, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप करतोय. असं जर होत असेल तर मग ज्या कोणत्या लाईन्स मिळतील आणि त्याचं जे काही स्पेक्ट्रम राहील त्याला म्हणतो आपण बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीज. तर ही व्हिजिबल रेंजमध्ये आहे, ज्याचा की आपण स्टडी करतोय आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रम स्टडी करतोय. ठीक आहे. तिसरी स्पेक्ट्रम आहे पाश्चन सिरीज, ज्याच्यामध्ये फायनल ऑर्बिट कोणती राहील, थर्ड, आणि इनिशियल ऑर्बिट कोणती राहील, फोर्थ, फिफ्थ वगैरे वगैरे. पाश्चन सिरीज आहे. मग नंतर फर्न सिरीज आहे. तर अशा प्रकारे बोहरनी 3 पोस्टुलेट्स दिले आणि ह्या तिन्ही पोस्टुलेट्सचा जर आपण स्टडी केलं तर आपल्याला ह्यूज क्वांटिटी ऑफ इन्फॉर्मेशन मिळते आणि आपण बऱ्याचशा जे काही मिस्ट्रीज आहेत आतापर्यंत हायड्रोजन ॲटमच्या किंवा कोणत्याही ॲटॉमिक सिस्टीमच्या, त्या आपण सॉल्व्ह करू शकतो. स्टेबिलिटी ऑफ द ॲटम एक्सप्लेन झालं, स्टेशनरी ऑर्बिटचा कन्सेप्ट एक्सप्लेन झाला आणि रेडिएशन्स कशा काय इमिट होतात हे याच्याबद्दलचं सुद्धा एक्सप्लेनेशन बोहरनी बरोबर दिलं. आता हे सगळं मिळाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की बोहर ॲटॉमिक मॉडेल हा मोस्ट सक्सेसफुल ॲटॉमिक मॉडेल आहे. याचा अर्थ काय मग, की बोहर ॲटॉमिक मॉडेलने मग हायड्रोजन ॲटम पूर्णपणे एक्सप्लेन केलं का, करायला पाहिजे की नाही, हे आपल्याला आता बघावं लागेल. तर हे आपण आता बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करावा की नक्की बोहर ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रमला पूर्णपणे एक्सप्लेन करते की नाही. करत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे आणि नसेल करत तर कोणती गोष्ट नाही करत आहे. किंवा इन केस आपल्याला एवढं तरी आता हे कळालं पाहिजे की हायड्रोजन ॲटमच्या ज्या 4 लाईन्स आहेत त्या तरी ह्या ॲटॉमिक मॉडेलने एक्सप्लेन होतात की नाही. तर याचा विचार करा नक्की. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.